नमस्कार. SCBC कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. नेमका तुमच्या विषयाचा आणि वर्गनिहाय कट ऑफ किती लागू शकतो एक्झॅक्ट आकडा मी सांगणार नाही, परंतु जी मी माहिती सांगणार आहे त्यावरून तुम्ही आकडा डेफिनेटली प्रेडिक्ट करू शकाल. अत्यंत कमी वेळेमध्ये SCBC कॅटेगरीचा कट ऑफ किती लागू शकतो याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, SCBC साठीच आपण जी माहिती आहे तर ती सध्या मी तयार केलेली आहे. बघा, सगळ्यात कमी कट ऑफ SCBC कॅटेगरीचा जो ज्या ठिकाणी लागणार आहे तो वर्ग असणार आहे 1 ते 5. SCBC कॅटेगरीमधील प्रत्येक 10वा विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतो एकूण विद्यार्थ्यांपैकी. आता जे टॉपचे आहे त्यांचं जर सिलेक्शन डेफिनेटली होणारच आहे. त्यानंतर मध्यम कट ऑफ हा 6वी ते 8वीचा लागेल विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये, ठीक आहे. त्यानंतर जो कट ऑफ लागेल जास्त तो म्हणजे 9वी 10वीचा, ठीक आहे. याच्यामध्ये 9वी ते 10वीचा आणि सर्वाधिक कट ऑफ लागेल 11वी 12वीचा. कशामध्ये? विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये. आता बघा, तुम्हाला जर समजा 101 पर्यंत मार्क असतील, 110 पर्यंत मार्क असतील, 120 पर्यंत मार्क असतील, तरी सुद्धा SCBC कॅटेगरीमध्ये तुमचं 1 ते 5 ला निवड होऊ शकते जर तुमच्याकडे पेपर 1 पास असेल तर, BEd असू दे. त्यानंतर तुमच्याकडे BEd आहे, पेपर 2 पास असाल तुम्ही तर 110 120 100 मार्कावरती सुद्धा 6वी ते 8वीला 100% निवड होईल, काही काळजी करू नका. तिसरं जर आपण बघितलं तर 9वी 10वीला थोडासा कट ऑफ वाढू शकतो, कारण की त्या ठिकाणी जागा खूपच कमी असतात आणि तेही तसंच. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 140 किंवा 140 प्लस 145 प्लस मार्क आहेत, 145 पेक्षा जास्त मार्क आहेत, त्यांची निवड या ठिकाणी होईल. अन्यथा 120 पासून 130 140 पर्यंत जे आहेत तर त्यांची निवड या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. पुढे जर आपण गेलो तर आता मी तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचा कट ऑफ त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विथ इंटरव्ह्यूचा सर्वात कमी इथे सुद्धा कट ऑफ कोणाचा लागेल? 1ली ते 5वीचाच कमी लागतो, परंतु सर्वाधिक कट ऑफ कोणाचा लागतो तर 9वी 10वीचा लागतो. लक्षामध्ये. पुढे जर आपण विचार केला मध्यम स्वरूपाचा कट ऑफ हा 11वी 12वीचा लागतो, कारण की इथे विद्यार्थी बाय फॉरगेट होतात आणि त्यामुळे मध्यम स्वरूपाचा कट ऑफ विथ इंटरव्ह्यूमध्ये 11वी 12वीचा लागतो. पण सर्वाधिक टफ कॉम्पिटिशन कुठं असते? 9वी 10वीला आणि त्यानंतर 6वी ते 8वीला, कारण की ते BSc BEd किंवा MA झालेले सगळे विद्यार्थी ज्यांचा सेकंड पेपर पास आहे ते कॉम्पिटिशनला असतात. म्हणून विथ इंटरव्ह्यूमध्ये 6वी ते 8वीचा कट ऑफ अधिक लागण्याची शक्यता आहे. 11वी 12वीला काय असतं की विषयानुसार वर्गीकरण झाल्यामुळे त्यांचा मॉडरेट असतो 11वी 12वीचा, आणि सर्वाधिक मध्येच किंवा थोडासा जास्त जर आपण म्हटलं तर 9वी 10वीचा कट ऑफ लागू शकतो. आता तुम्ही प्रिडिक्ट करू शकता तुमचा स्कोअर कशा पद्धतीने आहे. तर आता विषय निहाय सांगतो मी तुम्हाला. सर्वात कमी जर कट ऑफ कुठल्या विषयाचा लागत असेल तर मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर संस्कृत असेल, तमिळ असेल, कन्नड असेल किंवा एखादा सेकंडरी सब्जेक्ट असेल तर त्यांचा कट ऑफ हा खूप कमी लागतो. मध्यम स्वरूपाचा कट ऑफ हा सामाजिक शास्त्र, बरोबर आहे, ज्यांचा सेकंड पेपर पास आहे SST साठी तर ते विद्यार्थ्यांचा कट ऑफ मध्यम स्वरूपाचा लागतो. जास्त कोणाचा लागतो तर गणित आणि गणित विज्ञान हे कॉम्बिनेशन असेल तर जास्त कट ऑफ लागतो, ठीक आहे, SCBC मध्ये. आणि सर्वाधिक जर कट ऑफ कोणाचा जर विचार केला आपण तर मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या सिक्वेन्सनुसारच सर्वाधिक मॅथ, त्याच्यापेक्षा थोडा कमी फिजिक्स, त्याच्यापेक्षा थोडा कमी केमिस्ट्री आणि मग कमी बायोलॉजी, अशा पद्धतीने कट ऑफ लागतो. हे दोन्हीमध्ये विथ आणि विदाऊटमध्ये सुद्धा अशा पद्धतीची ही सगळी माहिती आहे आणि 100% अशाच पद्धतीने कट ऑफ लागणार. आता तुम्ही म्हणसाल सर आकडा काऊन नाही सांगितला? हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आकडा सांगून मला तुम्हाला पॅनिक करायचं नाही. आपल्या सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे, त्यामुळे तुमच्या आवडत्या ठिकाणी तुम्ही 100% प्राधान्यक्रम द्या. तुमची निवड काय होईलच याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तरी काही शंका नाही आहे. बघा, होईल की नाही होईल हे तर आपल्या नशिबावरती सुद्धा काही फॅक्टर डिपेंड असतात, परंतु प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे, त्यानुसार करूयात. माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.